5 वर्ष पृथ्वीराज पाटलांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जे काम केलं ते कौतुकास्पद काम केलं, ही वस्तुस्थिती आहे। जो कार्यक्रम प्रदेश काँग्रेसने दिला किंवा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिला, तो उत्तम रीतीने राबवण्याचं काम हे पृथ्वीराज पाटलांनी केलेले। आणि याच्यामध्ये नोंद अशी आहे, म्हणजे शेवटी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस ते कागद पुढे आले, सर्वेचे कागद पुढे आले। आता सर्वे हा प्रकार फार मोठा आहे। आता नरेटिव्ह काय, सर्वे काय 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 ऐकायला मिळतं, कधी आम्ही ऐकलं नव्हतं। आता इतकी वर्ष, आता मी 40 वर्ष आमदार आहे, आता नवीनच ऐकायला मिळतं। परसेप्शन काय, या सगळ्या याच्यामध्ये कागद जे सर्वेचे आले पुढं, आणि विशेषतः ते कागद स्वतः मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पाहिले, जे आमचे देशाचे अध्यक्ष आहे काँग्रेसचे। आणि त्यांनी असं म्हटलं सर्वेच्या कागदावर की ज्या अध्यक्षांना, ज्या तरुणांना अत्यंत कमी मतांना पहिला तो विजय होऊ शकला नाही, त्या तरुणांना 5 वर्ष जर काँग्रेसचे एवढे कार्यक्रम राबवले असेल तर त्यालाच आपल्याला उमेदवारी दिली पाहिजे। हे स्वतः मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलेली गोष्ट आहे। एखादा माणूस काम करतो, तरुण माणूस काम करतो, तो माणूस जीवापाड मेहनत घेतो, पळण्याची क्षमता त्याची आहे, प्रश्न सोडवण्याची क्षमता त्याची आहे, तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे या मताचं मी आहे। आमची जयश्रीताई सुद्धा खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, नाकारत नाही मी। परंतु शेवटी ज्या वेळेस हा निर्णय झाला आणि तो खरगे साहेबांनी स्वतः सांगितला, त्यावेळेस माझी एक अपेक्षा होती की जयश्रीताईंनी पाठिंबा पृथ्वीराज पाटलांना देऊन त्याला शुभेच्छा द्यायला पाहिजे, काम करायला पाहिजे। तेवढ्यावर नाही, मागच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस आम्ही एक शब्द ताईला दिला होता, खरंय त्याला शब्द दिला होता की राज्य पातळीवरील आम्ही काही ना काही एखादं चांगलं पद तुम्हाला देऊ। आज सुद्धा रेकॉर्ड दिसू शकतं की मी त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाचं राज्य मंत्रिपदाचा दर्जा असणारं पद हे निश्चित केलं होतं आम्ही। इतर सदस्य आमच्या मित्रांकडे मागायला गेलो, तुमच्याकडे बी आणि कुठं बसले तुमच्याकडे बी, तुम्ही माहिती घ्या तिथं, नाही तर जयंत पाटलांना विचारा। 6 महिने सातत्यानं मागतो, अरे तुम्ही सदस्य द्या, त्याशिवाय गठन करता येईना। शब्द आपणच दिला जयश्रीताईला, तो पूर्ण होईल, राज्यमंत्र्याचा दर्जा म्हणून फिरेल। तुमचे काही पद दोन्ही आले नाही, दोघांकडून नावं यायला उशीर झाला, कारण ते निवडायला अवघडच जातं ते, आणि ते थोडंसं थांबून गेलं आणि आम्हाला आणखी सदस्य द्यायचे ते राहिले होते। कदाचित आम्ही कमी पडलो असं माना, परंतु आम्ही आता सुद्धा स्वतः खरगे साहेबांनी सांगितलं, जे आमचे प्रमुख आहेत वेणुगोपाल जी, आपके किसी वेणुगोपाल जी, उनका ही मैसेज था कि चलो जयश्रीताई को जो चाहिए वो MLC भी करो तो चलते है, ये भी बोल दिया। त्यांच्याकरता सांगतो मी की चला MLC करा, काय असेल करा, परंतु त्यांना बरोबर घ्या, कारण ते घराणं सुद्धा आपलं घराणं आहे। हे परोपरीना वरून दिलेला मेसेज आहे, तुम्हाला सांगतो, सोपं नव्हता हा मेसेज, तरी तो दिला होता। हे मी सांगतो बरं का, जबाबदारीनं बोलतो मी, जबाबदार माणूस आहे काँग्रेसचा। आता एवढं करून थोडं मान्य करायला पाहिजे होतं, असं माझं प्रामाणिक मत आहे। एका पोराला, धडपडणाऱ्या पोराला जो पुढेही किती पळापळ करू शकतो, 18 तास तर काही अडचण नाही ना पळायला तुमच्याकरता। मी पुराच्या कालखंडामध्ये पाहिलं पृथ्वीराज पाटलांचं काम, पुराच्या कालखंडामध्ये